शंका मनामध्ये. मग काय करावं लागेल त्याला आता? शोध लावा लागेल ना. कशाने पाय भरला? त्याने पायाला हात लावला, पाहिलं, समाधान झालं. आता ज्याचं पाहून समाधान झालं नाही त्याला आता पुढचा इलाज काय? जोपर्यंत त्या जिभेशी त्याचा संबंध येत नाही तोपर्यंत त्याला नेमकं पहिले त्यांनी बघितलं कशाने भरला असेल. नाकाला. संशय निर्माण झाल्यानंतर श्वास घेऊन बघितला त्याने, त्याचा संशय गेला नाही. आणि शेवटी मग जिभेचा शेंडा इथपर्यंत जर आपली शंका जात असेल, संशय जात असेल, हे फार मोठं वाईट आहे. तिच्या मनामध्ये संशय उत्पन्न झाला आणि ते मनातल्या मनामध्ये म्हणू लागली, सारं जगत हे भगवान शंकरजीला वंदन करते. जे जगताचे ईश्वर आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत आणि सर्व जग त्यांच्या पुढे नतमस्तक होतंय. आणि त्यांनी एका राजपुत्राला प्रणाम करावा असं मनात, सतीच्या मनामध्ये आलं. आणि त्यांचं ते सौंदर्य पाहून ते इतके प्रेममग्न झाले की त्यांच्या हृदयातील प्रेम प्रवाहाला आता कोणी थांबवू शकत नव्हतं. बरं. आणि अशा अवस्थेमध्ये जे ब्रह्म सर्व व्यापक आहे, मायारहित आहे, अजन्म आहे, अगोचर आहे, इच्छारहित आहे, भेदरहित आहे, आणि ज्याला वेद सुद्धा जाणू शकत नाही, त्या ब्रह्माने देह धारण केला. ते मनुष्य होतील कसे? हा सतीचा जो संदेह निर्माण झाला तिच्या मनामध्ये, हा खरा का खोटा? तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय मत आहे? जे ब्रह्म आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, ते अजन्म आहे, सर्व व्यापक आहे, अगोचर आहे, इच्छारहित आहे, भेदरहित आहे, असं त्या सतीच्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला. बघा, हे ऐकायला काहून जोड जाते का? हे विषय हे तुम्ही कधी ऐकलेले नाहीत. आहे विषय मला माहिती आहे, कोणी सांगत नाहीत हे विषय, इथपर्यंत कोणी गेलेलं नाही आहे. म्हणून त्याला नेहमी नेहमी जे आपण कथा श्रवण करतो त्या आपल्या लक्षात येतात. म्हणून दरवर्षी महाराज बदलून टाकतात. हे डोक्यात काही घालू नका आमच्या शिल्लक. बरं, महाराज बदलली की कथा बदलली, पण महाराज बदलू नका. महाराजांना कथा बदलायला लावा. डॉक्टर बदलला की त्याला डबल निदान करावं लागते, पूर्ण एक्सरे रिपोर्ट पूर्ण काढावे लागतात. एक फॅमिली डॉक्टर कधीच बदलत नसतात. बरं, तुमचं दुखणं जर कमी पैशात बरोबर करायचं असेल, आता तुम्हाला आहे पैसेवाले लोक आहे तुम्ही, बरं काही हरकत नाही. आम्ही भिकारी, भिकाऱ्याला 13 घर,
हत्याचं तू हत्या एवढा मोठा मंडप तरी घातला असं वाटतं आता ती येते का नाही पण बरं. जे ब्रह्मा मायारहित आहे, सतीच्या मनामध्ये हा जो संशय निर्माण झाला, अखिल कोटी ब्रह्मांड भगवान शिवजी ज्या अर्थी त्याला प्रणाम करू इच्छितात, हे काही साधं भोळं दैवत नसेल. ते मनुष्य कसे होतील? देवतांच्या हितासाठी मानव शरीर धारण केलेले विष्णू भगवान हेही शिवजी सारखे सर्वज्ञ आहेत, जे ज्ञानाचे भांडार आहेत. लक्ष्मीपती आणि असुराचे शत्रू असे भगवान विष्णू हो या अज्ञ जीवासारखी पत्नीचा शोध करीत फिरतील का? परंतु भगवान शिवजी जे सांगतात त्यांचं ते वचने सुद्धा खोटं होऊ शकत नाही. शंभो गिरा पुनी मृषा शिव सब्राज्ञ जब जानू सब कोई, अस संशय मन भयऊ अपारा, होई नरदय प्रबोध प्रचार. राम जिया राम, जिया राम, जय जय राम. जरी सतीची उघड काही बोलली नाही तरी अंतर्यामी भगवान शिवजींनी सर्व जाणलं की हिच्या मनामध्ये काय चालू आहे. सतीच्या मनामध्ये काय आहे हे शिवजींनी जाणलं. ते म्हणाले, हे सती ऐक, तुझा हा स्त्री स्वभाव आहे. अगं असा संशय कधी मनामध्ये ठेवू नये. अगस्त्य ऋषींनी ज्या कथेचं वर्णन केलेले आहे आणि ज्याची भक्ती मी मुनींना वर्णन करून सांगितली, तेच माझे इष्टदेव रघुनाथजी आहे. ज्याची सेवा ज्ञानी मुनी सदा सर्वदा करत असतात. ज्ञानी मुनी योगी ज्याचं शुद्ध चित्ताने ध्यान करतात, तसेच वेद पुराण आणि शास्त्र नेते म्हणून ज्याची कीर्ती गातात, त्यात सर्व व्यापक समस्त ब्रह्मांडाचा एक मायापती नित्य परमतंत्र परम स्वतंत्र अशा अवस्थेमध्ये ब्रह्मरूपी भगवंतानी आपल्या भक्ताकरता त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता स्वइच्छेने त्या रघुकुलीमणी प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. असताना भगवान शिवजींनी सतीला अनेक वेळा समजून सांगितलं, तरी सतीच्या अंतःकरणामध्ये त्याचा उपदेश स्थिर झाला नाही. बघा, हा तुमचा आपला सामान्य लोकांचा विषय नाही. हा विषय कोणाचा आहे? भगवान शिवजी आणि सतीचा, दक्ष कुमारी सती. बरं का, त्यांच्या अंतःकरणामध्ये शिवजीने सांगितल्यावरही सुद्धा
तिचा संशय दूर झाला नाही. तेव्हा भगवान महादेवजी मनामध्ये असताना त्या भगवंताच्या मायेचं बळ जाणून स्मित हास्य करू लागले की कितीही माया बलवान आहे बघा. अगं सती, तुझ्या मनामध्ये जो संशय निर्माण झालेला आहे, तर हा संशयाची तुला निवृत्ती करायची असेल तर तू एक काम कर. जो तुम्हारे मन अति संदेह तो किन जाय प्रची चाले सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. हो तब लगी बैठक अहम मत छाई जब लगी तुम यही मोहि पाई. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. ओ कैसे जाई मोहभ्रम भारी करे हूँ सोचतनु विवेक विचारी. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. हो मोरे कहे न संशय जाई विधि विपरीत भलाई नाही. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. हे सती, जर तुझ्या मनामध्ये संशय असेल तर तू जाऊन माझ्या प्रभूची परीक्षा घेऊ शकतेस. तू जाईपर्यंत, तू इथं येईपर्यंत, तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली थांबतो, जेणेकरून तुझ्या मनामध्ये जो संशय निर्माण झाला की एवढं मोठं ब्रह्म अगोचर, मायारहित, भेदरहित, अजन्मा, एवढं मोठं असणारा ब्रह्म यांनी हा मनुष्य जन्म धारण कसा केला, हे तुझ्या मनामध्ये हा जो भ्रम आहे, हा भ्रम काढण्याकरता तू काय कर, तू माझ्या प्रभूची परीक्षा घेऊ शकतेस. बरोबर. तेव्हा आता तो स्त्री स्वभाव आहे, मनुष्याने कधी विषयाची परीक्षा करू नये. भगवान शिवजीला वाटलं की ज्या अर्थी मी सांगून हिचा संशय दूर होत नाही, त्या अर्थी आता सतीला भगवान शिवजीने सांगितलं की तू असं कर, तू माझ्या प्रभूची परीक्षा घे. शिवजीची आज्ञा घेऊन सती निघाली. मनामध्ये विचार करू लागली. बघा तुम्ही, अखिल कोटी ब्रह्मांडानायक परमात्मा, त्या परमात्म्याची परीक्षा घेण्याकरता सती निघाली आहे.
भगवान शिवजीच्या सांगण्यावरून तिच्या मनामध्ये तिचं समाधान झालं नाही महाराज. कोणाचं? सतीचं. भगवान शिवजींनी सांगितल्यानंतरही सुद्धा जर सतीच्या मनातला संशय गेला नाही, मग आता मी किती दिवस तुम्हाला सांगेल म्हणजे. त्यावेळेस भगवान शिवजीची आज्ञा घेऊन ती निघाली. मनामध्ये विचार करू लागली की आता मी प्रभूची कशी परीक्षा घ्यावी. इकडे भगवान शंकरजीच्या मनामध्ये त्यांनी अनुमान केलं की ही दक्ष कन्या सतीचं आता कल्याण होणार नाही. बघा तुम्ही, ही कथा अशी आहे जीवनामध्ये. भगवान शिवजीचं बघा जीवनामध्ये किती दुःख भोगलं भगवान शिवजी. भगवान शिवजी सारखं दुःख या जगतामध्ये कोणीच भोगलं नाही. देवी दैत्य सागर मंथन पै केले, माझी अवचित हरहरजी उठली, ते स्वासुरपणी प्राशन केले. तर जगतात विष भगवान शिवजी. सर्व जगताचं एवढं मोठं जे विष निघालं समुद्र मंथनामधून, देव त्यांच्याकडे गेले, घ्यावं लागते, काही विचार केला नाही. बरं, आणि बघा आता मला सांगा, पत्नीनं जर ऐकलं नाही, आता पत्नीचं सांगून जर ती ऐकत नाही आणि तिचं अहित होणार हे कळल्यानंतर भगवान शिवजीला सुद्धा दुःख झालं. आता हिचं कल्याण होणार नाही. माझ्या समजवण्याने जर हिचा संशय दूर होत नाही तर असं वाटते आता विधाता तिच्यासाठी काहीतरी विपरीत करीत आहे. म्हणून सतीचा आता कुशल होणार नाही. हो ही सोयी जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावे साखा, अस कही लगे जपन हरिनामा, गई सती जह प्रभु सुखधामा. बोला भगवान शिवजी म्हणू लागले, हो ही सोई जो राम रची राखा. कारण जे काही रामाने रचलेलं आहे तेच होईल. कशाला तर कुरूपी शाखा वाढवायची. मनामध्ये असा विचार करून भगवान शिवजी काय करू लागले हो, सुमिरन करू लागले. माणसावर दुःख आलं की माणूस काय करते, कोण आठवते माणसाला? भगवान शिवजींना असं वाटलं आता काही आपलं बरं होत नाही. काय करा मग आता? करा भजन. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.
भगवंताचं नाम जप करू लागले आणि सती तेथे गेली जेथे सुखाचे धाम श्री प्रभू रामचंद्र होते. सतीने पुन्हा मनामध्ये विचार केला आणि असणाऱ्या त्या सतीने कोणाचं रूप धारण केलं? सीतेचं रूप धारण केलं. वा वा वा. ती सीता, कारण ती माया आहे. सतीने सीतेचं रूप धारण करून ज्या मार्गाने प्रभू रामचंद्रजी येत आहेत त्या मार्गामध्ये ती समोरून आली आणि सतीजीच्या त्या बनावटी वेशाला, हा वेश कसा होता? बनावटी वेशाला पाहून लक्ष्मणजी थोडे चकित झाले आणि त्यांच्या हृदयात फार मोठा भ्रम झाला. बरं का, ते फार गंभीर झाले, काही बोलू शकले नाही. धीर बुद्धी लक्ष्मणजी प्रभू रघुनाथजीच्या प्रभावाला जाणत होते. सर्व काही पाहणारे सर्वज्ञ असे देवताचे स्वामी रामचंद्र प्रभूजींनी त्या सतीचं कपट ओळखलं. बघा, स्त्री देवा सोबत जर कपट करते, देवाला गेला असं वाटलं, देव मला कसा ओळखील? बरं का, कारण हा स्त्रीचा स्वभावाचा परिणाम आहे. बरं का, त्या सर्वज्ञ भगवंता समोर सुद्धा सती स्वतःला लपवू इच्छिते. बरं का, आपल्या मायेच्या शक्तीची मनात स्तुती करत श्री रामचंद्रजी हसून कोमलवाणीने म्हणाले, जोरी पाणी प्रभु कीन प्रणामू, पिता समेत लीन निज नामू, कहेऊ बहोरी कहा दुष्के तू, विपिना केली फिरहू के ते तू. प्रथम प्रभूंनी त्या सतीने सीतेचा आवेश धरून आलेली त्या सतीला प्रणाम केला आणि इतिहासात आपलं नाव सांगितलं की मी अखिल कोटी ब्रह्मांड नायक दशरथ पुत्र राम आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, स्वतःचा परिचय पहिली दिला प्रभू रामचंद्रांनी आणि नंतर सतीला ते विचारू लागले, तुम्ही अशा एकट्या काऊन फिरून राहिल्या? भगवान शिवजी कुठे? तुम्ही कशा एकट्या या वनामध्ये फिरत आहात? श्री रामचंद्रजीचं ही कोमल आणि रहस्यमय वचन ऐकून सतीला संकोच झाला. अरे बाप, भगवान प्रभू रामचंद्रांनी मला ओळखलेलं आहे. सतीच्या मनामध्ये आता संकोच झाला, ती घाबरली. आता गुपचूप ती भगवान शिवजीकडे आली आणि तिच्या मनामध्ये आता काय निर्माण झाली तिला माहित आहे. भाऊ, आता आपला बजेट बसल्याशिवाय राहत
नाही. तिच्या मनामध्ये आता चिंता निर्माण झाली. मी भगवान शंकरजीचं म्हणणं ऐकलं नाही. मी स्वतःच्या अज्ञानाचा आरोप प्रभू रामचंद्रजीवर केलेला आहे. आता मी जाऊन शंकरजीला काय उत्तर देऊ, काय सांगावं मी आता त्यांना, असा विचार करत सतीच्या अंतःकरणात अत्यंत भयानक उद्विग्नता निर्माण झाली. जाना राम सती दुःख पावा, जाना सती दुःख पावा, निज प्रभाव करू प्रगती जनावा, सती दिख कवतुक मग जाता, आगे राम सहित श्री भ्राता, राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम. रामचंद्रजींनी सतीला झालेलं दुःख ओळखलं. तेव्हा त्यांनी आपला जो काही प्रभाव होता, तानपुरा देत्यामध्ये तानपुरामध्ये प्रभाव होता, तो प्रभाव प्रगट करून तिला दाखवला. श्री रामचंद्रजी, सतीजी आणि लक्ष्मणासह पुढे जात अशी सुंदर अशा प्रकारची छबीचं दर्शन सतीला प्रभू रामचंद्राने दिलं. आणि त्यावेळी सतीच्या मनामध्ये असा भ्रम झाला होता की एक ब्रह्म एका स्त्री करता हाय शिते हाय शिते हाय शिते म्हणून झाडाला झुडपाला आलिंगन देत आहे. म्हणून सतीच्या मनामध्ये झालेला तो संशय तिने बघितलं की माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे. सतीजीने रामजीच्या सच्चिदानंद रूपाला पाहिलं आणि वियोग आणि दुःखाची कल्पना जी तिला झाली होती ती दूर व्हावी व तिने प्रकृतीस्थ व्हावं. आणि त्यावेळी सतीजीने मागून वळून बघितलं. तेथेही सुद्धा जिकडे तिकडे ती बघत होती, तिकडे तिकडे तिला सतीला, कारण वेश खोटा तिने सीतेचा घेतला होता बरं का, पण जिकडे तिकडे बघतोय राम सीता आणि लक्ष्मणाचं दर्शन सतीला सर्वत्र होऊ लागलं. तिच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण झालं, चिंता करू लागली. सतीने अनेक अशा प्रकारचे ब्रह्मा विष्णू महेश एकापेक्षा एक अशा प्रकारची झाकी बघितली. आणि अशा अवस्थेमध्ये काय करावं, जिकडे तिकडे बघितलं राम सीता आणि लक्ष्मण तिला दिसू लागलं. अशा अवस्थेमध्ये काय करावं. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेस असणारी ती सती भगवान शिवजी ज्या ठिकाणी बसलेले होते त्या ठिकाणी ते
परत आली. गई समीप महेश तबहशी, पुछी कुशलात लीन परीक्षा कवन विधि, कहू सत्य सब बात. भगवान शिवजींनी सती आल्यानंतर सतीला विचारलं. भगवान शंकरजींनी हसून तिला कुशल का अशा प्रकारचा प्रश्न केला. अगं, तू भगवान प्रभू रामचंद्राची कशा प्रकारे परीक्षा घेतली, तो सर्व वृत्तांत खरा खरा मला सांग. सती समुझी रघुबीर प्रभाऊ, भय बिस शिव सन कीन दुराऊ, ओ कछुन परीक्षा दीन गुसाई, कछुन परीक्षा लीन गुसाई. राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम. कछुन परीक्षा लीन गुसाई, कीन प्रणाम तुम्हारी नाई. राम सिया राम जय जय राम. हो राम सिया राम जय जय राम. हो बघा, त्या सतीने रघुनाथजीचा प्रभाव जणून भीतीने वृत्तांत शंकरजी विचारतात सतीला. अगं, तू सांग माझ्या प्रभूची कशा प्रकारे परीक्षा घेतली. आता खरं बोलावं का नाही? नाही हो. काय म्हटली सती? कछुन परीक्षा लीन गुसाई. राम सिया राम जय जय राम. काय म्हणू लागली? स्वामी, मी काय त्यांची परीक्षा घेऊ? कोणत्याही प्रकारची मी त्यांची परीक्षा घेतली नाही. खोटं कोणासंग बोला हे तरी समजलं पाहिजे का? बघा, तुम्ही मला माफ करता बरं. मी तुमच्याकडे तुम्हाला इथं लिहिलेलं आहे म्हणून हे माया पुढे आहे बरं. मी पाहून सांगून राहिलो बरं का. हे जर माझ्या पुढे नसतं ठेवलं की हा यानं बगलीतलं काढलं वाटते हा लेखाचा आपल्याला बरोबर सांगून. पण हे रामचरित्र मानस मी स्पेशल आणलं. या पोराला सांगितलं आणतो गळ्या सोबत. कछुन परी. तुम्ही नसता खोटे बोलत बरं. मी तुम्हाला नाही म्हणत. हा सतीचा गोगोळ शिवजीचा विषय आहे. त्याचं त्याच्याजवळ, आपला आपल्याजवळ. कछुन परीक्षा लीन गुसाई, कीन प्रणाम तुम्हारी नाई. मी कशाला परीक्षा घेणार त्यांची? अहो, मी तिथे गेले आणि सहज त्यांना प्रणाम केला. अहो, तुम्ही जे मला सांगितलं ते कसं खोटं होईल? ते कसं खोटं होईल? माझ्या मनाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे सांगितलं ते खरं होईल. तेव्हा शंकरजीने ध्यान करून पाहिलं. कोण केलं ध्यान? कारण चेहरा
पाहिलं का नाही, खोटं बोलणाराचा चेहरा ओळखायला येतो. भगवान शिवजींनी काय केलं, ध्यान केलं आणि ध्यानाने, अंतर्ध्यानाने भगवान शिवजींनी बघितलं की सतीनं जे चरित्र केलं ते सर्व भगवान शिवजींनी जाणलं. आणि बघा असणाऱ्या त्या भगवान शिवजींनी बघितलं की सतीने सीतेचा वेश धारण केलेला आहे. बरं का, हो, भगवान शिवजीच्या मनामध्ये काय काय अवस्था झाली असेल त्यांची. पण भगवान शिवजी काय भोळ दैवत आहे ते बघा. भगवान शिवजी मनामध्ये विचार करू लागले, ओ हरी इच्छा भावी बलवाना, हृदय विचारत शंभु सुजान. राम सिया राम, सिया राम, सिया राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. मग भगवान शिवजींनी प्रभू रामचंद्रजीच्या माईला नमस्कार केला, जिने प्रेरणा करून सतीजीच्या मुखातून खोट बोलायला लावलं. ज्ञानी शंकरजीच्या मनात असा विचार केला की हरीच्या इच्छारूपी भावी हा संकल्प प्रबल आहे. सतीजीने सीतेचा वेश धारण केलेला आहे हे कळाल्याने शिवजीच्या मनामध्ये आता विषाद निर्माण झाला. त्यांनी असा विचार केला की मी आता